नमस्कार. आज आपण करंज या वृक्षाबद्दल माहिती घेऊया. सांधेदुखी, संधिवात आणि स्नायूंचे दुखणे यासाठी या पानांचा लेप अतिशय गुणकारी आहे. या पानांचा लेप करत असताना याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकायची आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी हातापायांना हा लेप लावायचा आहे. थोडा वेळ सुकू द्यायचा आहे. लेप सुकल्यानंतर तो पुसून काढायचा आहे. याच्यामुळे आपली शुगर नियंत्रित राहते, हातापायाला होणारा दाह कमी होतो आणि झोप शांत लागते. तसेच या बियांचे तेल खरूज, नायटा आणि सोयरासिस सारख्या आजारांवरती उपयुक्त आहे. पावसाळ्यामध्ये आता जनावरांचं मलमूत्र असेल, शेणखत असेल, हे हातापायांना लागून खत उठणे हा प्रकार होत असतो. त्या ठिकाणी खाज होत असते हातापायांना. त्यावेळेस या बिया घ्यायच्या आहेत आणि या खोबरेल तेलामध्ये या बिया भिजत ठेवायच्या आहेत. त्याच्यासोबत कापूर 2-3 वड्या आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या ठिकाणी जे खत उठलेलं आहे अशा ठिकाणी ते तेल लावल्यास ते खताची जखम पूर्ण बरी होते. तसेच पानांचा रस व सालीचा अर्क जखमा स्वच्छ करण्यासाठी व संसर्ग टाळण्यासाठी वापरला जातो. करंज पानांमुळे शेतातील वाळवी व इतर घटक दूर राहतात. तसेच धान्य साठवताना धान्यामध्ये ही सुकलेली पानं टाकल्यास धान्याला कीड लागत नाही. तसेच या बियांमध्ये 30 ते 40% तेल असल्यामुळे डिझेलला पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. बायोडिझेल म्हणून याचा वापर केला जातो. अतिशय सावली देणारा हा वृक्ष आहे. शेतीची अवजारे बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे लाकूड आहे. याचा नैसर्गिक अधिवास हा ओढ्याकाठी व नदीकाठी आहे. आम्ही आता या वृक्षांचे बीज संकलन करीत आहोत. आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी या वृक्षांची लागवड करावी आणि हा निसर्ग वाढवावा. धन्यवाद.